नमस्कार. रायगड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये कोलाड नावाचं एक गाव आहे. हे गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे कारण इकडे रिव्हर राफ्टिंग होतं. कुंडलिका नदीवरती रिव्हर राफ्टिंग होतं. तर इथे आपलं एक छोटंसं फार्म आहे. फार्मचं नाव आहे रेड सॉइल इको फार्म. तर या रेड सॉइल इको फार्ममध्ये ना आपण आंब्याची लागवड केलेली आहे. बरीच फळझाडं आणि फुलझाडं आहे. पण इकडे आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण आहे ना ऑर्गॅनिक हळदीची लागवड करतो. ही तुमच्यासाठी मी थोडे कंद हळदीचे काढून आणले दाखवायला तुम्हाला. ही बघा, ही इतकी सुंदर हळद आहे, तुम्ही बघू शकता. सुंदर रंग आहे. ही आपली जी ऑर्गॅनिक हळद आहे ना, ही बाजारात मिळणाऱ्या हळदीपेक्षा खूप वेगळी आहे, खूप स्पेशल आहे. ती कशी हे मी तुम्हाला 5 मुद्द्यांमध्ये समजावून सांगते. बरेचदा काय होतं, आपण जे बाजारातून हळद विकत आणतो ना, तर तिच्यामध्ये रासायनिक खतांचा वापर केलेला असतो. तसंच रासायनिक जंतुनाशकांचा वापर केला असतो. शिवाय ती हळद ना पाण्यामध्ये उकळवतात आणि मग उकळून झालं की ते पाणी फेकून देतात. त्यामुळे काय होतं, ह्या सगळ्या तिन्ही गोष्टींमुळे ना त्या हळदीमधलं औषधी मूल्य कमी होतं. शिवाय ती हळद सुकवताना ना म्हणजे पाणी उकळून ते पाणी फेकलं जातं आणि मग ती हळद सुकवली जाते. ती इलेक्ट्रिकल ड्रायरमध्ये सुकवली जाते आणि दळताना पण ती इलेक्ट्रिक मशीनवरतीच दळली जाते. ठीक आहे. पण ह्याच्या अगदी विपरीत आपली हळद आहे. आपली हळदमध्ये या हळदीमध्ये आपण फक्त शेणखत आणि आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेलं पंचगव्य वगैरे वापरून बनवलेलं जे खत आहे त्याचा वापर करतो. दुसरं म्हणजे आपण म्हणजे रासायनिक खतं वापरत नाही. रासायनिक जंतुनाशक आपण ह्याच्यात वापरत नाही आणि विशेष करून म्हणजे आपण ही हळद उकळत नाही. हां, आपण ही हळद उकळून अख्खी सुकवत नाही कारण त्याच्यामुळे औषधी मूल्यांचा ऱ्हास होतो. आपण ही हळद आणि परत जेव्हा ती उकळवतात ना, परत ती एखाद्या ड्रममध्ये बाजारातली हळद असते ती ड्रममध्ये घालून पॉलिश केली जाते उकळवल्यानंतर. त्याच्याऐवजी आपण ही हळद धुतो स्वच्छ, उकळवत नाही. आपण ही चिरतो आणि आपण ही सालासकट चिरतो. ठीक आहे. नंतर आपण ती सुकवताना पण या सूर्यप्रकाशावरती म्हणजे सोलार एनर्जीवरती आपण ही सूर्यप्रकाशातच आपण ही सुकवतो आणि त्याच्यानंतर दळताना सुद्धा आपण इलेक्ट्रिकल मशीनमध्ये नाही दळत. आपण पारंपरिक जो आपला डंक असतो त्याच्यात आपण ती दळतो. तर पारंपरिक डंकावरती ती दळल्यामुळे ना त्याच्यामधलं जे एक नॅचरल ऑइल असतं ना, की जे औषधी असतं ज्याला कर्क्युमिन म्हणतात, तर ते कर्क्युमिन पण इंटॅक्ट राहतं. तर आता मी जी तुम्हाला 2 तुलनात्मक फरक सांगितला, की बाजारातल्या हळदीमध्ये बरेचदा रासायनिक गोष्टी असतात आणि इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर केलेला असतो. याच्याऐवजी आपली जी हळद आहे, ही पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे आणि ती पारंपरिक डंकावर केली गेली असल्यामुळे ती सेंद्रिय तर आहेच आणि तिचं औषधी मूल्य पण खूप आहे आणि कर्क्युमिन लेव्हल याची जवळ-जवळ 5 आहे. आउट ऑफ 10 5 आहे, जी महाराष्ट्रामध्ये आपण हायेस्ट समजू शकतो. तर चांगल्या हळदीचे खूप उपयोग आपल्याला माहिती आहेत. जंतुनाशक तर ती असतेच. रोगाचं परत प्रतिकारशक्ती आपली वाढवते. तर अशी हळद घरगुती पद्धतीने बनवलेली आरोग्याला नक्कीच चांगली असते. थँक यू.